पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते। या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक साधू संत मंडळींनी जन्म घेतला, पण मैबाप प्रत्येक साधूचा अधिकार त्या ठिकाणी वेगळा आहे। बघा, हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायाचा एक सुंदर असा मुखवटा आहे। मुखवटा तर आहेच आहे, पण एक सुंदर अशी इमारत सुद्धा आहे। त्या इमारतीचं वर्णन श्री संत बहिणाबाई महाराज करतात। बहिणाबाई महाराज म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारी रे देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले वो ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर आणि जेने केला हा विस्तार। विस्तार जर कुणी केला असेल तर कुणी केला म्हटले? नामदेवरायांनी केला। नामदेवराय सामान्य आहेत का? नाही, प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे। मैबाप नामदेवरायांनी त्या भगवान परमात्माला, वडिलांनी सांगावं, बाळा मी काही कामास्तव बाहेर जातोय आणि बाहेर जातोय, भगवंताला काही नैवेद्य दाखवलेला नाहीये, तू काय कर, तेवढा नैवेद्य देवाला खाऊ घालून नंतरच भोजन कर। नामदेवरायांना सांगितलं। नामदेवरायांनी मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही, जसं वडिलांनी सांगितलंय तसं राऊळामध्ये जावं आणि गेल्याच्या नंतर भगवंताला म्हणावं, भगवंता बाबा काही कामास्तव बाहेर गावी गेलेले, आता मला तुम्हाला नैवेद्य त्या ठिकाणी खाऊ घालायचा आहे, तुम्ही पटकन या, नैवेद्य खा आणि जा सांगितलं। पण आता मला सांगा, आपण तुम्ही नैवेद्य दाखवता घरामध्ये? बोला ना ग, बोला बोला प्लीज। दाखवता तुम्ही सगळ्या? किती वेळ? एक टाइम, 2 टाइम? काहीतरी बोला ग, काहीतरी बोला। तुम्ही बोलत नाहीत असं आहे का? अजिबात नाही। तुम्ही बोलायला लागल्यावर अख्ख्या गावाला कळतं कोण बोलतं, कळतं ना? प्लीज थोडासा मला रिस्पॉन्स द्या, म्हणजे मला कळेल की मी जे सांगते ते तुम्हाला कळते। नाही तर ते असं होईल, आमचे गुरुवर्य सांगत असतात, कहा गए तो कहाने और कुछ लाए तो कुछ भी नहीं, कुठं गेले माहिती नाही, काय आणलं माहिती नाही। तसं होतं काम आहे का? नाही। कीर्तन ही एकट्याची गोष्ट आहे का? तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी, तुम्हालाही आनंद आला पाहिजे ना आम्हालाही आनंद आला पाहिजे। आम्हाला आनंद कधी येईल? जेव्हा तुम्ही आनंदी असाल, आणि तुम्हाला आनंद कधी येईल? जेव्हा आम्ही आनंदी असू। अवलंबूनच आहे ना एकमेकांवरती। म्हणून काय करा, थोडा थोडा रिस्पॉन्स देत, म्हणजे रेंज मध्ये राहा। नाही तर जर तुम्ही रेंजच्या बाहेर गेले तर मला तुम्हाला रेंज मध्ये आणायला कीर्तन संपवून, म्हणून रेंज मध्ये राहा। चला ऐका, त्या ठिकाणी नामदेवराय सांगावं वडिलांनी की बाळा नैवेद्य खाऊ घालून ये। नामदेवरायांनी भगवंताच्या समोर जावं म्हणावं, पण भगवंत काही खात नव्हते। त्यावेळेस नामदेवरायांनी म्हणावं, बाबांच्या हाताने खातो देवा, माझ्या हातानेच खात नाही का? मग तेव्हा भगवंताने काहीच बोलू नये। आता मला सांगा, आपण नैवेद्य दाखवतो, खातो का देव? खातो का? अजिबात खात नाही। मग ते भगवान परमात्मा खायला तयार नाही। त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, माझ्या बाबांच्या हाताने नैवेद्य खातो, मी आलोय म्हणून खात नाहीस ना देवा? तू जर हा नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझ्याच त्या ठिकाणी चरणावरती डोकं आपटून आपटून माझा प्राण तुझ्या चरणावरती त्याग करेल। तू पहिले नैवेद्य खा, नाही खाल्ला तर मी प्राण त्यागतो। माई बाप नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी। तोह्या समाने दैव संतांचा, तोह्या समाने नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, मूर्ती देवी,
हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. त्या ठिकाणी भगवंताने विटेवरतून उडी मारावी आणि नामदेवरायांचा त्या ठिकाणी तो प्रसाद ते भोजन भगवंताने ग्रहण करावं हा अधिकार नामदेवरायांचा. मैबाप त्याच वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी इमारत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, प्रत्येकाचा अधिकार आहे. पण मैबाप ज्यांचा अभंग आज इथे आपण चिंतन रूपी सेवेकरिता निवडला ते नाथ महाराज. नाथ महाराज म्हणजे सामान्य नाही आहेत. नाथ महाराज म्हणजे संतही आहेत, शांतही आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत. या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे पाहायला मिळतात असे असणारे नाथ महाराज. शांत आहेत, श्रीमंत सुद्धा आहेत आणि संत सुद्धा आहेत. मैबाप त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या भक्तीची ताकद एवढी, भक्तीची क्षमता एवढी. तुम्हाला सांगू, जीवन जगत असताना जीवनामध्ये माणसाने भक्ती कशी करावी, कशी केली पाहिजे, त्या भगवान परमात्माची आराधना, त्या भगवंताची पूजा, त्या भगवान परमात्माची साधना आपण करतो. नवल नाही, नवल नाही. त्या भगवान परमात्माचं उचिष्ट आपण खावं, नवल नाही. त्या भगवान परमात्माच्या मंदिरामध्ये आपण जावं, नवल नाही. भगवंताचं नामचिंतन आपण करावं, नवल नाही. तुम्हाला सांगू, साधू संत मंडळींनी एवढ्या पराकाष्ठेची भक्ती करावी, एवढ्या पराकाष्ठेची करावी की अगदी आपण भगवंताचं उचिष्ट आपण खातो. म्हणजेच काय, नैवेद्य भगवंताला दाखवलेला असतो, आपण ग्रहण करतो, उचिष्ट आपण खातो. पण या साधू संत मंडळींनी स्वतःच्या भक्तीची एवढी ताकद बनवली, एवढी क्षमता केली, त्या भगवंताची एवढी साधना आराधना केली की तो जगाचा मालक संतांचं उचिष्ट ग्रहण करतो. काय करतो? संतांचं उचिष्ट ग्रहण करतो. मनाने सांगणार नाही. आपण त्या ठिकाणी भावार्थ रामायण त्या ठिकाणी श्रवण करत आहात. बघा, रामायणामध्ये रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला जातात, अनेकांची भेट होते, अनेकांचा उद्धार करतात. पण एक प्रसंग आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. त्या प्रसंगाचं नाव आहे की एक भक्त होती भगवान परमात्माची. अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून त्या भक्ताने फक्त आणि फक्त भगवान परमात्माचं नामचिंतनच करावं. तिने वयाच्या 5व्या वर्षापासून त्या ठिकाणी अगदी बालपणापासून त्या भगवान परमात्माच्या दर्शनाची आस ज्या भक्ताला लागावी, ती भक्त अगदी नुसतं गुरूंनी सांगावं की भक्त तुझं भाग्य एवढं बलवत्तर आहे, एवढं बलवत्तर आहे की साधना करावी लागते, भगवंताच्या द्वारामध्ये जावं लागतं त्याच्या दर्शनाकरिता. पण भक्त तुझं प्रारब्ध एवढं बलवत्तर आहे की तुला त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्या भगवंताच्या दर्शनासाठी तुला मंदिरात जायची गरज नाही, भगवंताकडे तुला जाण्याची गरज नाही. साक्षात जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा पालक चालक मालक असणारा भगवान परमात्मा तुझ्या झोपडीमध्ये येईल आणि तुला त्या ठिकाणी त्या भगवंताचं दर्शन होईल. एवढं तुझं भाग्य बलवत्तर आहे. आता मला नाव तुम्ही सांगावं ही माझी अपेक्षा आहे. ऐका, मी सांगते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त मला पण घेऊ नका, फक्त हसत जा थोडंसं, बाकी काही नाही. मी सांगते. तुम्ही म्हणाल ताई जर आम्हाला सगळं माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलील असतो बस. हा, असं काही म्हणू नका तुम्ही. सांगते मी तुम्हाला, ऐका. एवढं ज्या गुरूंनी त्या भक्ताला सांगावं, ती भक्त सामान्य नाही. त्या भक्ताचं नाव आहे शबरी माता. शबरी मातेला सांगावं. शबरी मातेने वयाच्या अवघ्या लहान वयापासून नुसतं गुरूंनी सांगितलंय की भगवान परमात्मा येणार आणि तुला त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन होणार. या शब्दावरती पूर्ण आयुष्य त्या भगवान परमात्माच्या फक्त आणि फक्त दर्शनासाठी, माझे प्रभू येतील, मला दर्शन देतील, फक्त या एका आशेवरती त्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं. मैबाप ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजींनी शबरी माईच्या कुटियामध्ये यावं, पण अगदी साधना तेवढी होती. त्या ठिकाणी दररोज शबरी मातेने माझे प्रभूच्या वाटेने येतील ना, त्या वाटेवरती फुलं टाकावीत. शबरी मातेने माझे प्रभू येतील, मग माझ्या प्रभूंना काहीतरी खायला, मग आता तिथे काही होतं का दुसरं नाही, मग तिथे काय आपली कंदमुळं असतील, जेवढी काही फळं असतील ते सगळं. मग शबरी मातेने काय करावं, बोरं घेतली, बोरं त्या ठिकाणी आणली. पण ती बोरं शबरी मातांनी नुसती ठेवली का संबंध नाही ठेवली का? कारण ही बोरं आहेत आणि बोरांमध्ये काही बोर आंबटही असतात, काही बोर गोडही असतात. पण माझे प्रभू, माझ्या प्रभूंना आंबट बोर
माझ्याच्याने तरी मी जाऊ देणार नाही, म्हणून प्रत्येक बोर त्यांनी पहिल्यांदा चाखून बघावं आणि नंतर त्या परमेश्वराला देण्याचं त्या ठिकाणी ठरवावं. रामप्रभूंनी यावं. त्या ठिकाणी आल्याबरोबर रात्रंदिवस त्या शबरी मातेने फक्त आणि फक्त म्हणावं, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया भगवान परमात्माने यावं. आल्याच्या नंतर भगवंताला शबरी मातेने ते बोराचं त्या ठिकाणी ते पात्र जे होतं ना, ते पात्र शबरी मातेने भगवंताच्या समोर द्यावं आणि म्हणावं, प्रभू हे ग्रहण करा. ग्रहण करा म्हटल्याबरोबर भगवान परमात्माने जी बोरं दिली ती बोरं भगवान परमात्माने ग्रहण केली. ती बोरं कशी होती? उष्टी होती. तो भगवान परमात्मा भक्ताचं उच्चिष्ट सुद्धा सेवन करतो, पण त्याच्यासाठी भक्ताची तेवढी साधना असावी, भक्ताची तेवढी परिकाष्ठा असावी, भक्ताचं तेवढं प्रेम असावं लागतं. देव कुणाचं उष्ट खायला मोकळा नाही, त्याच्यासाठी तेवढी साधना करावीच लागते. त्या ठिकाणी केली. अहो त्या ठिकाणी भगवान परमात्माने उच्चिष्ट खावं ही अशी भक्ती असावी. आपण खालो नवल नाही. तुम्हाला सांगू बघा, भगवंताच्या मंदिरात आपण सगळ्या जातो ना, जात असाल ना, कधी का असं आपण जात तर असाल, एकादशीला का होईना पण जात आहोत. मैबाप जीवनामध्ये एवढी सुंदर भक्ती करावी, एवढी सुंदर भक्ती करावी की साक्षात तो जगाचा मालक आपल्या भक्तीला पाहून आपल्या घरी यावा आणि आपल्या घराचं मंदिर होऊन जावं. एवढी सुंदर आपण भक्ती करावी. आणि एवढी सुंदर भक्ती ज्यांनी केली असे असणारे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, अशी भक्ती त्यांनी केली. काय केलं मला सांगा? नाथ महाराज आपण जर आजही त्या ठिकाणी पैठणला गेलो तर नाथ महाराजांचा देवारा एवढा सुंदर आहे आणि एवढा, कारण संतांचा आहे खूप सुंदर. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये हे अनुकरण केलं की अगदी मंदिरात तर गेलेच, पण त्यांची भक्ती पाहून, त्यांची साधना पाहून साक्षात मंदिरातल्या देवाची सुद्धा इच्छा व्हावी की आपण यांच्या घरामध्ये जावं. नुसतं घरामध्ये गेले का? नुसते घरामध्ये गेले का? नाही, तर सगळं केलं. जेवढी काही कामं असतील ती सगळी कामं त्या भगवान परमात्माने करावी. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, या भक्तीचाच पाया. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावती त्याच पाया. ओवाळू आरती स्वामी एकनाथ, ओवाळू आरती स्वामी एकनाथ, ओवाळू आरती स्वामी एकनाथ, ओवाळू आरती स्वामी एकनाथ. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, निळा
वंदित्याचे पाय कावडीनं ज्या भगवान परमात्मानी त्या ठिकाणी 36 वर्ष नाथांच्या घरी त्या ठिकाणी काम करावं, जी काम असेल चंदन उगाळून देणार श्रीखंड्या चंदन चंदन उगाळून कधी त्या ठिकाणी भगवंताने चंदन उगाळून देणं असेल, धुणं असेल, पाणी वाहणं असेल, जेवढी काही कामं असतील ती सगळी कामं या जगाच्या मालकाने त्या ठिकाणी करावीत. अधिकार तेवढा प्राप्त करून घेतला भगवंताच्या. त्या ठिकाणी भगवंताने नाथ महाराजांच्या घरी कामं केली पण त्याच्यासाठी त्यांनी साधना सुद्धा तेवढीच केली. अगदी साधनेत सुद्धा अगदी नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. अभंग तर आहेतच, भावार्थ रामायण आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वरती सुद्धा त्या ठिकाणी नाथ बाबांनी त्या ठिकाणी टीका केली. अनेक असे त्या ठिकाणी बघा अजूनही भजनी मंडळींना त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी क्लिक होईल. बघा आपल्याला एखादा अभंग येत असू द्या आणि त्याची टिकली त्या ठिकाणी जे शेवटचं असतं ना, तुखामणी असेल, जेवढं काही असेल, एका जनार्दन जे आहे ना ते जर लक्षात नाही आलं तर आपण काय करतो, डायरेक्ट एका जनार्दनी कुणाची म्हणायची टाप नाही की हा अभंग नाथ महाराजांचा का, कारण त्यांनी तेवढा केलाय, त्यांचे तेवढे अभंग आहेत, त्यांची तेवढी साधना आहे, हे सगळं त्यांचं हा अधिकार त्यांचा आहे. मैबाप एवढे अधिकार संपन्न की जे शांत आहेत, संत आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहेत. शांत किती आहेत, यवनांगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन 108 वेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला पण तरी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. उलट आशीर्वाद असा दिला की बाबा अरे 108 वेळेस झालं पान खाऊन माझ्यावरती थुंकतोयस, 108 वेळेस तू माझ्या अंगावरती थुंकलास, अरे एवढ्या वेळेस तू माझ्या अंगावरती थुंकलास. अरे खरं सांगू, पानाने जी माणसं जास्त पानं खातात आणि 108 पानं त्यांनी खावी, त्यावेळेस नाथबाबांनी म्हणावं बाबा तू माझ्या अंगावर थुंकला हे खरं आहे, पण पानं खाऊन खाऊन त्या काताच्या प्रभावाने, त्या चुन्याच्या प्रभावाने तुझ्या तोंडाचा दाह होत असेल म्हणे. काय तुझ्या तोंडाचा दाह होत असेल. त्या ठिकाणी तिथेच त्यांना काय केलं, अनुग्रह देऊन त्या ठिकाणी मुक्त करून दिला. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त, प्रसाद दिला आणि मुक्त केलं. एवढी काळजी करणारे, एवढे शांत कोण, श्रीनाथ महाराज. त्या ठिकाणी श्रीमंत जर बघायला गेलो आपण तर नाथ बाबांची श्रीमंती म्हणजे अफाट आहे. त्या काळामध्ये नाथ बाबांच्या घरी दररोज भगवान परमात्माला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असायचा. कधी त्या काळामध्ये आपण जर विचार केला, आमच्या ज्या वृद्ध माता माऊल्या बसल्यात, जे वृद्ध माझे त्या ठिकाणी दादा बाबा काका तात्या आप्पा हे जे बसलेले आहेत, यांना माहितीये तुमच्याच काळामध्ये पाहुणे जर आले तर वरती फक्त चतकोर पोळी आणि खाली भाकर असंच होतं ना, का तुमच्याकडे नव्हतं? असंच होतं ना, अशी परिस्थिती होती. कधी तुमच्या काळामध्ये, म्हणजे कोणत्या काळामध्ये, या 100-101 वर्षाच्या काळामध्ये. मग विचार करा नाथ बाबांच्या काळामध्ये काय असेल. आणि त्या काळामध्ये नाथ बाबांच्या घरी त्या ठिकाणी अगदी भगवान परमात्माला दररोज, एक दिवस नाही तर आपल्याला फक्त सणासुदीलाच असतो, तसं नाही. नाथ बाबांच्या घरी दररोज भगवान परमात्माला जो नैवेद्य दाखवला जायचा, जो दिला जायचा, तो नैवेद्य पूर्णाचा त्या ठिकाणी असायचा. एवढे असणारे श्रीमंत श्रीनाथ महाराज
आणि संत सुद्धा आहेत. वाङ्मय एवढं त्यांचं त्या ठिकाणी आहे. एवढे संत, शांत आणि श्रीमंत हे तिन्ही गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत, एवढे श्रेष्ठ श्रीनाथ महाराज त्या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्माची आवड सांगतात, भगवंताची आवड आपल्याला सांगतात. आता बघा, आवड आहे, प्रत्येकाची आवड कशी आहे? भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला काहीतरी वेगळंच, प्रत्येक माणसाला वेगळं आवडतं. तुमची आवडती असेल तर शेजारच्या तीच असेल असं आहे का? तुम्हाला गुलाबजामू आवडतात तर शेजारच्यालाही गुलाबजामू आवडतील असं आहे का? अजिबात नाही. प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगळी आहे. मग प्रत्येकाची आवड जर आपण बघायला गेलो तर बघा, आपल्या दररोजच त्या ठिकाणी दररोज आपण पाहत असलेला प्राणी बघा, तुमच्या परिचयाचा जर असेल तर श्वान आपल्या परिचयाचा ना सगळ्यांच्या. एवढं काय कुत्रा हो, कुत्रा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे ना. दररोज बघतो की ना आपण कुत्र्याला, बघतो ना. कुत्र्याचं काम काय? कुत्र्याला काय आवडतं? श्वानाला काय आवडतं? पुरुष मंडळी तुम्ही तरी बोला मला. कोणताही माणूस दिसला की तो काय करणार? भुंकणार. भुंकतोच ना का? तुमच्या इथे म्हणतो या तुमचं स्वागत आहे असं काय ना म्हणत, काय भुंकणारच. कारण काय, ती त्याची आवड आहे. मग तो पाहुण्याला सुद्धा भुंकणार, गावातल्याला सुद्धा भुंकणार, फक्त मालक सोडून बाकी सगळ्यांना भुंकणार. महाराज लोकांना जरा जास्तच भुंकणार. त्यांना हे माहिती नसतं की हे महाराज आहेत बाबा, असं आहेत. ते भुंकणार का? ती त्याची आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. आपण जर प्रत्येकाची आवड बघायला गेलो तर बघा, लहान बाळ असतं बघा, लहान लेकरू. लहान लेकरू माहिती ना आपल्याला. लहान लेकरू, लहान लेकराला काय आवडतं? तुम्ही बोलता का? मी तुमच्यापाशी माईक घेऊन येऊ आता? नेमकं काय करू मी, सांगा मला तुम्ही आता. काय लहान लेकराची आवड काय काय असते? लहान काय आवडतं मला सांगा. तुमच्या लेकराला काय आवडतं? बाकीचं द्या सोडून. तुमचे जेव्हा लेकर लहान लहान होते तेव्हा त्यांना काहीतरी आवडत असेल ना. ऐका, त्यांना काही आवडत असो नाही तर नाही आवडत असो, तुमच्या लेकराला बारीक खोड्या करायला आवडत होते का नव्हतं? आता तरी हो म्हणा ग. असं वाटतं माझ्या समोर सगळे ब्रह्मचारी आणून बसवले काय काय माहिती. हो ना. लहान लेकराची काय आवड आहे? खोड्या करणं. ती खोडी करणार म्हणजे करणार. तुम्हाला सांगू, आपल्या लेकराने छोट्या मोठ्या खोड्या केल्या तर कुठं काय, आपलं लेकरू आहे, तो सर्वसामान्याचं लेकरू आहे, मनुष्याचं लेकरू आहे, ते बी मनुष्यच आहे, सर्वसामान्य माणूस आहे. त्या लेकराने खोड्या कराव्या यात काय नवल. ज्यावेळेस या जगाचा मालक बालरूपामध्ये त्या ठिकाणी आला, बालरूपामध्ये ज्यावेळेस या जगाच्या मालकाने यावं, त्यावेळेस जगाच्या मालकाने सुद्धा येऊन खोड्याच कराव्या. किती खोड्या कराव्या? भयानक. त्यावेळेस यशोदा मैया म्हणते, खोड्या नको करू माझे बाबा, 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 माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा,
घोड्या करणं थांबवलं नाही तर मग तू आहे यशोदा मैया म्हणते हाती घेवो निया काठी शिकवी ते जग जेठी तुम्हाला पटलं नाही का? तुम्ही झोपीच्या फुलतंत्रीत आहेत का सगळे? नाही ना, झोपीच्या बाहेर या थोडं थोडं तुम्ही. झाला तास तास माझ्याकडे राहिला, अगदी तणमण दंडाने श्रवण करा. चला ऐका. त्या ठिकाणी यशोदा मैयाने सुद्धा काय करावं तेच करावं की बाबा आता तू घोड्या करणं थांबव, नाहीतर मग मी तुला काठीचा त्या ठिकाणी काय असतं ते मी तुला दाखवेन हे सांगितलं. त्या ठिकाणी भगत त्या ठिकाणी काय आवडतं? खोड्या आवडतात. लेकरांना एवढ्या खोड्या आवडतात, एवढ्या खोड्या आवडतात. तुम्हाला सांगते बघा, आपल्या सर्वांनी अनुभव केलेला असेल म्हणून सांगते ऐका. काय झालं माहितीये का? एक दिवस गावामध्ये एकादशी निमित्त त्या ठिकाणी कीर्तन झालं. आता कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तन गावच्या पाटीलांना खूप आवडलं. कुणाला आवडलं? पाटलाला आवडलं. आता पाटलाला आवडल्याच्या नंतर पाटील बुवा कीर्तनकारांकडे महाराजांकडे आल्याने म्हणतात, महाराज मला तुमचं कीर्तन खूप आवडलं, तुम्ही काय करा आमच्या घरी तेवढा चहा पिऊन जा. काय म्हणतात? चहा पिऊन जा. महाराज म्हणले अख्ख्या गावाचं बोलणं टाळावं, पण पाटलाचं कुणाचंही टाळलं तर चालतंय, पण पाटलाचं चालतंय का? नाही चालत. म्हणले बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतात तेच खरं. गेले त्या ठिकाणी महाराज चहा घ्यायला गेले. आता गेल्याच्या नंतर पाटील बुवांनी आवाज दिला, अहो मालकीनबाई 2 कप चहा ठेवा. काय म्हणतात? अहो मालकीनबाई 2 कप आता आहे का? आणि तुम्हाला जर प्रवेश करून बघायचा असेल तर तुम्ही करा उद्या. तुम्ही म्हणा पाटलीनबाई पाहुणे आले 2 कप चहा ठेवा. तिकडून ओ जी असा आवाजच येणार नाही तुम्हाला. याची अपेक्षा आपण करणार, पण त्यावेळेसचा तो काळ होता. पाटील बुवांनी आवाज द्यावा आणि तिकडून लगेच आवाज यावा. जी लगेच ठेवते. ठेवल्याबरोबर पाटील बुवांचे जे काही सुपुत्र होते त्यांना बोलवलं. आता बोलवल्याच्या नंतर पहिलेच्या काळाचे महाराज आता ते आले. आता पहिले जे महाराज दाढी बॉडी त्या ठिकाणी अगदी सगळं वजनात असायचं. मग आता होतं तर ते त्यांचा मुलगा आल्याच्या नंतर तो मुलगा आला आणि आल्याबरोबर जे महाराज गेलते ना त्यांच्या मिशा ओढायला लागला. चिकू 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 करायला लागला. नुसता ओढायला लागला. महाराज म्हणतात आता काय करू काय? आता ते मोठ्याचं लेकरू त्याला म्हणता बी ना पलीकड सरक म्हणून ते म्हणतात बघा. त्या ठिकाणी वृद्ध माणसं सांगत असतात, मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणता येत नाही, हाडजी म्हणावं लागतं. हाडा म्हणावं लागतं. बरोबर, हाडा म्हणावं लागतं. काय हाडा असं म्हणता येत नाही. आता ते पाटलाचं लेकरू होतं, त्याला म्हणता आलं नाही सरक बाजूला. महाराज म्हणतात त्या ठिकाणी बाळा हे त्या ठिकाणी सोड, मला दुखतंय खूप जास्त. त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर काय द्यावं? पाटील बुवा म्हणतात, बाबा त्याला झोका खेळायची खूप सवय, त्याला खूप आवडतं. त्याला झोका खेळायला खूप आवडतं. आता ते महाराज म्हणायला लागले, ठीक आहे बाबा तुमच्या लेकराला झोका खेळायला आवडतं तर त्याला बांधून द्यावा. हे काय माझ्या झोक्याच्या दोरे आहेत का काय हे? बरं म्हणले ठीक आहे. ते इकून तिकून गेलं. चहा आला. तोपर्यंत चहा आला. आल्याबरोबर आता महाराजांना हा चमत्कार पहिलीच माहिती होता. महाराजांनी कपातला चहा बशीत ओतला आणि अगदी 5ची मोटर चालू केली. काय 5ची मोटर चालू, फर 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 चहा ओढा. महाराज चहा घेतायत तोवर तो मुलगा येतो आणि महाराजांच्या बशीच्या दुसऱ्या बाजूला त्याने तोंड लावलं.
काय केलं तो तोंड आता लावतो. आता लावल्याच्या नंतर महाराजांना तर असं त्यांचे डोळेच पांढरे झाले. आता नेमकं करावं काय, कारण तो गोंधळ असा होता की त्यावेळेस आता जसे थंडीचे दिवस चालू आहेत तसेच थंडीचे दिवस चालू होते आणि त्याला जाम त्या ठिकाणी अगदी तुम्ही समजून घेतलं, सांगायची गरज. आणि अशी तशी झाली नव्हती, अगदी जाम पिकलेली सुद्धा. म्हटलं आता काय करावं नेमकं. महाराजांनी म्हणावं, दादा तू काय कर, एक काम कर, तू चहा पी, मला नकोच. तू म्हणे नाही बाबा तुमच्या सोबतच प्यायचं. काय म्हटलं, बाबा चहा प्यायचा तर फक्त आणि फक्त तुमच्या सोबतच प्यायचा. बाबा म्हणजे ठीक आहे. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी महाराजांनी असं त्या ठिकाणी फुंकायला चहा चालू केला. ती वाफ त्या बाळाच्या नाकात गेली. जशी नाकात गेली तसा जो काही गोळा होता तो अवघा रंग एक झाला. अवघाच रंग एक झाला सगळ्याच झाला. आता झाल्याच्या नंतर काय करावं म्हणे, आता जाऊ द्या, झाला चमत्कार, द्या सोडून द्या बाजूला. आता म्हणले बाबा पाटील बाबा अगदी सुंदर आहे, तुमचं सगळं सुंदर आहे. मला सांगा पाटील बाबा, अशी सोन्याची तुकडे तुमच्याकडे किती आहेत? त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर दिलं, कारण आता असं म्हटलं अशी सोन्याची तुकडे. त्यांच्या ज्या पुढच्या गुंड्या होत्या तटा तटा अगदी गर्वाने छातीच फुगली. म्हणजे आपल्या लेकरांना सोन्याचे तुकडे म्हणले. पाटलांनी अगदी अभिमानाने सांगितलं म्हणे, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचीच आहेत आणि दोनच आहेत. मग त्यावेळेस त्या ठिकाणी महाराजांना प्रश्न पडतो म्हणे, जर एक तुमचा सोन्याचा तुकडा इथे माझ्या जवळ चमत्कार करत आहे तर तुमचा दुसरा सोन्याचा तुकडा नेमकं कुठं आहे? त्यावेळेस पाटील बुवांनी उत्तर दिलं, बाबा आमचा दुसरा सोन्याचा तुकडा दुसरीकडे कुठे नाही, बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतोय. काय केलं? तुमच्या बुटात पाणी. हे काय मला सांगायचा उद्देश काय, लेकरांना खोड्या करायला आवडतात. सगळ्यांच्याच लेकरांना खोड्या करायला आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी. आता लेकरांना खोड्या करायला आवडतात. माता मौल्यानं तुम्हाला काय आवडतं बरं? आता तुम्हाला काय आवडतं हे मी तुम्हाला सांगायची गरज. खरं खरं सांगा, आत्ताच दिवाळी झाली, काय आवडतं तुम्हाला? शेतात जायला आवडतं ना तुम्हाला सगळ्यात जास्त? आवडतं ना? सांगा ना मग काय आवडतं. सांगा सांगा पटपट. मी सांगू आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडत असेल? संक्रांतीचा सण येऊ द्यात, दिवाळीचा सण येऊ द्यात, आपण आपल्या पतीकडे काय मागणी करतो? मालक क्या बात. अनुभव आहे म्हणून बोलले ते. अनुभव आहे. यांच्यापेक्षा जास्त कुणाला येणार? एक नंबर. खरंच आणि आहेच का. आपण काय म्हणतो, मालक काही करा पण तेवढ्या साड्या. आणि यांना एवढा अनुभव आहे, एवढा अनुभव आहे. तुम्हाला जर बघायचं असेल यांना किती आवडतात. यांना तुम्हाला परभणी जवळ आहे, जालना जवळ आहे, मोठ्या मॉल मध्ये म्हणा किंवा मोठ्या होलसेल दुकानामध्ये म्हणा, यांना ठेवायचं. सकाळी 8ला नेऊन घालायचं, रात्रीच्या 8ला यायला आणायला जायचं. तरी ह्या म्हणणार साडी पासच पडती नाही. बरोबर? हेच असतं ना आपलं. एवढी आपल्याला त्या ठिकाणी आवड, शृंगार आपल्याला एवढा आवडतो. तुम्हाला सांगू, सोनं नाणं आपल्याला आवडतं ना. तुम्हाला सांगू, तुम्ही तुमच्या पतीकडे 1-2 ग्रॅम 1-2 तोळे 10-5 तोळे मागितलं, कुठं मोठी गोष्ट आहे? जी स्वतः लक्ष्मी आहे तिने साक्षात भगवान परमात्माकडे त्या ठिकाणी अट्टहास धरावा की म्हणावं, भगवंता काही नाही, मी आत्ताच हे सोन्याचं हरिण बघितलेलं आहे आणि हे सोन्याचं हरिण मला तुम्ही आणून. मायावी होत पण तरी सुद्धा मोह जडला. आपला जडतो यात नवलय का? आपल्याला खूप त्या ठिकाणी शृंगार आवडतो. मी नाही सांगत, त्या ठिकाणी संत सांगतात, पुतळ्या डोरलं, पुतळ्या डोरलं,
नाकात नथ घालून सगळ्या थाटमाट करून सगळ्या थाटमाट करून नेसले गा नेसले आपल्याला काय आवडतं हे लेकरांना काय आवडतं खोड्या करायला आमच्या दादा बाबा काका तात्या आप्पा यांना काय आवडतं कडक इस्त्रीचे कपडे बरोबर हेच आपल्याला आवडतं बाहेर गेले की अख्ख्या भारतातल्या म्हणण्यापेक्षा जगातल्या आपल्या गप्पा याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं हे आपल्याला त्या ठिकाणी हे आपल्याला आवडतं ही आपली काय आहे आवड आहे तसंच संतांना काय आवडतं संतांची काय आवड आहे संतांची आवड ही आहे का जे आपल्याला आवडतं नाही आपली आवड असते बघा काही नाही फार नाही आपल्याकडे जर 10 एकर शेती असेल तर आपली आवड असते पुढच्या वर्षी किमान एकरभर तरी वाढली या वर्षी जर आपल्याला एकरी आपल्याला जर 80 टनाचं ॲव्हरेज आलं तर पुढच्या वर्षी किमान 90 टनाचं तरी अरे बाबा 80,000च्याला 50 टन भी झाला नाही एकर मध्ये आपल्याला 80 टन झालाय भाग्य समाधानी का आपण आपली आवड काय ही आपल्याला काय वाटणार हे मला सांगा कुठलीही गोष्ट एक तर एकच आहे मला सांगा मातीचं घर आहे आणि खूप मोठं असं फर्निचर पीओपी ते केलेलं घर आहे मला सांगा तिथलची लोक श्वास घेतात आणि इथलची लोक काय कार्बन डायऑक्साईड घेतात दोघेही ऑक्सिजनच घेतात ना ही त्या ठिकाणी छान झोपतात ही छान झोप सगळ्यांचं सगळं सारखंच आहे ना हेही जेवतात सगळं सेम टू सेम सगळं सेम टू सेमच पण आपली इच्छा काय आपण झोपडीत आहोत का म्हणजे समाधानी बरं आपल्याला वाटतं झोपडीवाला समाधानी नाही बंगल्यावाला तरी कुठे समाधानी आहे का झोपडीवाल्या व्यक्तीला तरी अगदी त्या काय म्हणतात गोंडपाटावरती जरी बसला तरी बसल्या बसल्या झोप लागू पण मोठ्या माणसांना व्याप बघून रात्रीच्या 3-3 वाजता पंख्याच्या 3-3 पात्याकडे नुसते डोळे फिरलेले 3-3 गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत काही सोपं आहे का नाही पण माणसाची आवड काय तशी संतांची साधूची आवड आहे का नाही आमच्या संतांची आवड काय आमच्या संतांची आवड एकच अन्नाच्या कडून सेवा करावी सत्कर्म घडावा कुणाचं वाईट आमच्या हाताने घडू नाहीये जेवढं काय होईल तेवढं चांगलंच आम्ही करण्याचा प्रयत्न करावा ही कुणाची आवड आहे संतांची आवड आहे माझ्या संतांची आवड माझ्या जीवीची 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 आवड पंढरपुरा नेना बुढी पंढरपुरा नेना बुढी पांडुरंगी मना रंगले पांडुरंगी मना रंगले पंढरपुरी नेना पांडुरंग मला रंगले पटला असेल तर टाळे देण्याची कृपा जरा करीत जा आपल्या गावात सप्ताह पहिल्यांदाच आहे का नाही 28 वर्ष झाली तुम्हाला सांगू सप्ताहामध्ये एवढी चार्जिंग झाली पाहिजे करून घेता बी आली पाहिजे एवढी करून घेतली पाहिजे की अख्खं वर्षभर आपल्याला चार्जिंग पुरली तुम्ही भाग्यवान आहेत की तुम्हाला डबल चार्जिंगचा युग सुद्धा
म्हणजे 6 महिन्याची चार्जिंग करून घ्यायचं काम, म्हणजे काही टेन्शन नाही. पण आपल्याला करून घेता आली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? प्रत्येक काम करताना काय करावं लागेल? संतांची आवड काय? संतांचं असं आहे की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म करताना फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड जहारी अंतरापासोनी, आवड आवडी जहारी अंतरापासून ऐसे वा, अगदी समर्पक प्रमाण त्या ठिकाणी बाबांनी दिलं. आवड संतांना प्रत्येक गोष्टीमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी हवा असतो. संत म्हणतात उठता बैसता गाता खाता, म्हणजे प्रत्येक काम करताना काय बोलायचंय? फक्त हरीच हरीच, पाहायचंय हरीलाच, बोलायचंय हरीच. हाताने काही काम करायचं असेल तर पूजा असेल, अर्चना असेल तेच. पायाने काही काम करायचं असेल तर त्या भगवंताची पदयात्रा. प्रत्येक इंद्रिय संतांनी त्या भगवान परमात्माच्या सेवेसाठी त्या ठिकाणी दिलाय. का? कारण त्यांना माहिती होतं हे जे इंद्रिय भगवान परमात्माने दिलेत, हे इंद्रिय कशासाठी दिलेत? त्याच्या साधनेसाठी दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे बोलाया, त्या ठिकाणी सगळं कशासाठी जर दिलं असेल तर त्याची साधना करून त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. त्या ठिकाणी ही असणारी संतांची त्या ठिकाणी आवड. बघा, संतांची एवढी आवड असावी की अगदी जो परमात्मा वेदांना सुद्धा न कळावा तो परमात्मा संतांना कळावा. संतांनी त्या भगवान परमात्मा सोबत प्रत्येक अगदी प्रत्येक काम त्या भगवंतानी करू लागावीत. का? तेवढी भक्ती, तेवढी साधना, तेवढी समर्पणता त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी होती. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आजच्या अभंगामध्ये नाद बाबा त्या ठिकाणी भगवंताची आवड सांगतात. पण मला आपल्या सर्वांना एक सांगायचं आहे. माझे 2 प्रश्न आहेत की नाद बाबा आपल्याला आवड सांगतात, आपल्याला नाद बाबा आवड सांगतात, पण भगवंताची आवड नाथ बाबांना माहिती आहे का? हा पहिला प्रश्न. आणि जर नाथ बाबांना भगवंताची आवड माहिती आहे तर आपल्याला का सांगतात? सांगते मी तुम्हाला, ऐका तुम्ही. पहिला प्रश्न, नाथ बाबांना भगवंताला जे आवडतं ते कसं काय माहिती आहे? कसं काय माहितीये तुम्हाला सांगू? संत महात्मे वर्णन करतात बघा की भक्ताला काय आवडतं हे भगवंतालाच माहिती असतं, आणि भगवंताला काय आवडतं हे कुणाला माहितीये? भक्तालाच त्या ठिकाणी माहिती आहे. याच्या पुढचा त्या ठिकाणी उदाहरण देते, ऐका. त्या ठिकाणी नाथ बाबा हे नुसते जरी मानव वेशधारी असले तरी ते नुसते मानव वेशधारी मनुष्य नाहीये. ते नुसते मनुष्य नाहीयेत. मी नाही सांगत, संत सांगतात. भानुदासाची कुणी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. काय? भानुदासाचे कुणी
कुणाचा अवतार म्हटले? महाविष्णूचा अवतार. म्हणजे नाथ बाबा फक्त मनुष्य आहेत, फक्त संत आहेत. त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा हे आहेच. पण नाथ महाराज हे दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात विष्णू भगवान परमात्माचाच अवतार. त्या ठिकाणी कोण आहेत? नाथ महाराज आहेत. म्हणून नाथ महाराजांना हे 100% माहिती आहे की भगवंताला नेमकं काय आवडतं. आता मी जर इथलच्या एखाद्या व्यक्तीला विचारलं, बाबा तुम्हाला काय आवडतं, म्हणून काय आवडतं, तर त्यांनी मला जर सांगितलं मला गुलाबजामुन आवडतात, आणि मी त्यांना म्हणावं नाही नाही तुम्हाला बालुशाही आवडते, का? कारण आवड कुणाची आहे? त्यांचे. म्हणून भगवंताची आवड नाथ बाबा सांगतात. का? कारण नाथ बाबा स्वतःच भगवंताचा अवतार आहेत. माझा पहिला प्रश्न संपला. माझा दुसरा प्रश्न, नाथ बाबांना भगवंताची आवड माहितीये, मान्य आहे, पण ती आवड नाथ बाबा तुम्हा आम्हाला का सांगतात? माहिती झालं आपल्यापाशी ठेवायचं ना. पण नाही, बुडत आहे जन नदे खटे डोळा, येतो कडवळा म्हणून आहे. जन जे आहे ते बुडत चाललंय, हे बघवत जात नाही संतांना. म्हणून नाथ बाबांना त्या ठिकाणी बघा, खरा भक्त त्या ठिकाणी अगदी खऱ्या भक्ताला, जे साधक अवस्थेत आहे त्या साधकाला, सर्वसामान्य मनुष्याला त्या भगवान परमात्माच्या साधनेत आणि साधना करून त्या भगवान परमात्माला प्राप्त करून घेण्यासाठी त्याला फारच त्या ठिकाणी अगदी सोप्या भाषेत डोकं खाजवायची गरज पडू नये, अगदी टेन्शन घ्यायची गरज पडू नये. मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या माणसाची आवड माहिती असेल तर त्या माणसाच्या हृदयामध्ये तुमची जागा निर्माण करायला फारसा वेळ लागत नाही लागत. म्हणून त्या ठिकाणी नाथ बाबा तुमच्या आमच्यासाठी आपल्यालाही त्या भगवान परमात्माची आवड माहिती व्हावी, आणि ती आवड माहिती झाल्याच्या नंतर तरी आपल्याला अगदी जेवढा वेळ आपल्याकडे दिलेला आहे त्या वेळेमध्ये त्या भगवान परमात्माची प्राप्ती करून घेता यावी. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आपल्याला त्या ठिकाणी भगवान परमात्माची आवड सांगतात. अभंगाच्या प्रथम, आवड देवासी तो आपल्याला त्या ठिकाणी सांगतात की देवाला काय आवडतं. देवाला काय आवडतं, तर देवाला आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाथ महाराज सांगतात त्या देवाला आवडणारा प्रकार कोणता, तर म्हटले नामाचा उच्चार रात्रंदिन, रात्रन दिवस. त्या भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंताला ते खूप आवडतं. बघा, भगवंताला त्याचं नामचिंतन केलेलं आवडतं, यात नवल नाही. मला सांगा, जर आपलं नाव एखाद्याने घेतलं नाही तर आपल्याला सुद्धा राग येतो. साहजिकपणे राग येतोच, तो जगाचा मालक आहे. त्याचं नाव घेतल्याच्या नंतर आपलं कल्याणीपणे आपल्याला पटकन कळत नाही. त्याचं नाव घेतल्याच्या नंतर आपलं कल्याणीपणे आपल्याला पटकन कळत नाही. जर कळालं असतं तर आपण लई लवकर परमार्थाला लागलो असतो. त्या ठिकाणी नाथ महाराजांना त्या ठिकाणी भगवंताची आवड नाथ बाबा सांगतात की भगवंताला नामचिंतन केलेलं खूप आवडतं म्हणे, खूप आवडतं, आणि ते आपण केलं पाहिजे. का? बघा, संतांनी आपल्याला आवड सांगावी, कारण संतांची सुद्धा कुठेतरी आवड तीच आहे की आमच्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा, नाथ बाबांच्या कार्यकालामधला एक प्रसंग आहे. अगदी नाथ बाबांच्या शेजारी एक मनुष्य राहत होता, त्यांचं एक दुकान होतं, एक दुकान होतं. आता काय करायचे नाथ बाबा, प्रवचन असेल, कीर्तन असेल, जे काही असेल ते सांगण्याकरिता सगळी पैठण मधली माणसं सगळे त्या ठिकाणी कुठे यायची, जिथे
कथा आहे, त्या ठिकाणी कीर्तन आहे, प्रवचन, तिथेच नाथबाबा सांगायला आणि श्रवण करायला सगळे श्रोते मंडळींनी यावं. पण एक मनुष्य नाथ महाराजांचा शेजारी त्या ठिकाणी कधी कीर्तनाला आला नाही, कधी प्रवचनाला आला नाही, कधीच आला नाही, पण नाथबाबांना राहवलं नाही. नाथबाबांना राहवलं नाही. नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा आयुष्य एकदाच आहे रे, ये कर नामचिंतन, कर त्या भगवंताची प्राप्ती. त्यावेळेस त्या गृहस्थांनी सांगावं, म्हणावं, नाथ महाराज तुम्ही म्हणता खरे, पण काय करावं, वेळच मिळत नाही हो. म्हणे तुम्ही करता काय नेमकं? ते म्हणे उठल्यापासून झोपेपर्यंत 1 मिनिट सुद्धा वेळ नाही. म्हणे कसा वेळ नाही? त्याने सांगितलं, म्हणे सकाळी उठतो, सगळं माझं जे काही असेल आवडतो, दुकानावरती येऊन बसतो, दिवसभर दुकानातलं काम बघतो, जायच्या अगोदर हिशोब करतो, लिहून ठेवतो, झोपायला जातो. उद्या उठल्यापासून तोच दिनक्रम चालू. म्हणे 1 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही म्हणे नाथबाबा. आता नाथबाबांना काही गरज होती का त्यांच्या घरी जाऊन सांगायची? नाही, अजिबात गरज नव्हती. का? कारण ऑलरेडी जेवढा काही सभामंडप होता तो ऑलरेडी भरलेलाच होता. पण संतांना त्या ठिकाणी कुणाचंच अहित व्हावं असं वाटत, सगळ्यांचं कल्याणच झालं पाहिजे ही ज्यांना वाटतं, अशी असणारी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त संतच आहेत. म्हणून नाथबाबांनी जाऊन सांगावं, म्हणे बाबा तुझ्याकडे वेळ नाही ना? म्हणले मला सांग, तू आंघोळ जेव्हा तू अंगावरती पहिला तांब्या घेतोस तेव्हापर्यंत आणि जोपर्यंत तुझे वस्त्र धारण करतोस तोपर्यंत तुला कोणतं काम असतं? म्हणे. तो म्हणला, नाही नाथबाबा त्यावेळेस काही कोणतं काम नसतं. म्हणे मग तेवढाच वेळ मला दे. नाथबाबा सांगतात, तेवढाच वेळ मला दे. त्यावेळेस तो गृहस्थ म्हणायला लागला, म्हणे बाबा तुम्हाला वेळ देतो, पण मी कसं येणार तुमच्या घरी? ते म्हणले, तू माझ्या घरी येऊ नको, मी तुझ्या घरी येतो. काय सांगतात? तू माझ्या घरी येऊ नको, मी तुझ्या घरी येतो. त्यावेळेस म्हटलं ठीक आहे, मी जे सांगतो तेवढंच करायचं. तोही म्हणला ठीक आहे, येरी काही काम नाही, तरी काही काम नाही, सांगतायत करू. नाथबाबा दुसऱ्या दिवशी आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी नाथबाबांनी त्या ठिकाणी त्याला सांगायला चालू केलं, ओम विष्णू व षटकारो. सांगतात पहिला श्लोक, ओम विष्णू व षटकारो, एवढंच म्हणून त्यांनी पाठ केलं, ओम विष्णू व षटकारो. दुसऱ्या दिवशी भूत भव्य भवत प्रभू, भूत भव्य भवत प्रभू. पहिलेपासून म्हणपर्यंत ओम विष्णू व षटकारो, भूत भव्य भवत प्रभू. तिसरा दिवस भूतभृत भावो, भूतात्मा भूत भावनः. त्या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी परत सांगितलं, म्हणे काय? भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागती. असं करत करत बाबा त्या ठिकाणी त्या मनुष्याकडून नाथबाबांनी संत म्हणतात कुणाला? त्या मनुष्याकडून स्वतःचा तिला एवढाही स्वार्थ नव्हता, तरी सुद्धा त्याच्या घरी गेले, त्याच्याकडून वेळ मागितला आणि वेळ मागून त्याच्याकडून नाथ महाराजांनी अगदी अख्खच्या अख्ख विष्णू सहस्त्र नाम पाठ करून घेतलं. याला संत म्हणतात, याला संत म्हणतात. संतत्व म्हणतात कशाला? मैबाप माणसाने मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करावा, काहीतरी करावाच. का? नित्यनेम नामी ते प्राणी असलं पाहिजे, ते दुर्लभ आहे. नाहीतर आपले संत सांगतात म्हणे ते श्वानास त्या ठिकाणी अगदी पशु पक्ष्यांसारखं जीवन आहे म्हणे. जर तुमच्या जीवनामध्ये नित्यनेम नसेल तर मैबाप जे विष्णू सहस्त्रनाम नाथ महाराजांनी त्या गृहस्थाच्या घरी जाऊन त्याच्याकडून पाठांतर करून घेतलं. काही दिवसांनी त्या मनुष्याला देवाज्ञा झाली. काय झालं? देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाल्याच्या नंतर, मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर, माणूस गेल्याच्या नंतर त्याचा अंत्यविधी करण्याच्या अगोदर काय करतात? तुमच्या इथं जात नाहीत का? म्हणजे आहेच ते. मग सांगा ना काय करतात? स्नान घालतातच ना? का घालत नाही तुमच्या इथे? घालतातच प्रत्येकच जागेवरती. त्याला मला वाटतं काय चौक स्नान वगैरे काहीतरी म्हणतात. त्या ठिकाणी शास्त्रीय भाषेत असं म्हणतात, आपलं मला तितकं ज्ञात नाही आहे. त्या ठिकाणी ते चौक स्नान घालण्याकरिता त्या मनुष्याला तिथे बसवलं, शेवटची आंघोळ घालण्याकरिता बसवलं. नित्यनेमाचा परिणाम असा झाला, ते स्नान घालण्याच्या वेळेस ज्यावेळेस सर्वांनी त्या ठिकाणी ते इंद्रियाला लागलेलं वळण, ज्यावेळेस पहिला तांब्या त्या घंगाळातला उचलून त्या मनुष्याने जसा त्या प्रेताच्या अंगावर टाकावा, तसं त्या प्रेताने म्हणावं, ओम विष्णू व षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, भूतभृत भावो, भूतात्मा परमात्माचे. नित्यनेमाचा परिणाम काही असा असेल, आणि नित्यनेमाचा परिणाम जो आहे तो हा आहे की मेलेला माणूस सुद्धा अंगावरती नुसतं पाणी पडलं तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायला लागला. ताकद कुणाची आहे? फक्त संतांची. म्हणून संत आपल्याला रात्रंदिवस फक्त आणि फक्त त्या भगवान परमात्माची साधना करा, त्या भगवंताची उपासना करा. हे सगळं करत
करत स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागना स्वतःचा उद्धार करून घ्या, स्वतःच्या कुळाचा उद्धार करा. रात्रंदिवस संतांनी आपल्याला ओरडून सांगावं, पण आपण एवढे त्या ठिकाणी फाटक्या झोळीची माणसं आहोत की संतांनी म्हणावं अरे देव घ्या कुणी, आपण म्हणावं देव न लगे लागत नाही म्हणे आम्हाला. संतांनी सांगावं अरे घ्या कोणीतरी, नाही म्हटले आम्हाला लागत नाही. ही आपली असणारी त्या ठिकाणी अशी असणारी आपण मनुष्य माणसं त्या ठिकाणी संतांनी नेहमी आपल्याला सांगावी की काय करा, भगवंताचं नामचिंतन करा. संत सांगतात भगवंताला सुद्धा ते आवडतं, म्हणून काही क्षणापुरतं त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी नामचिंतन करू. मला सर्वप्रथम तुमच्याकडून त्या ठिकाणी नाम ऐका. आता मला सांगा, तुम्ही वारीला जाता? कोण कोण जात? जाऊ द्या नका हात वर करू, मला माहिती. हा, वारीला जात असाल नसाल जात, देवाच्या मंदिरात जात असाल. हा, आता गेल्याच्या नंतर मला सांगा, हाताची शोभा जर कशात असेल तर दाना केलंच पाहिजे. पायाची शोभा कशात आहे? वारी करणार. मुखाची शोभा कशात आहे? नामचिंतन करणार. त्या ठिकाणी ह्या त्याच्या हे काम ह्या इंद्रियांनी आपण केले पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? पहिलं काम, आजच्या कीर्तनातून एवढं जरी गेलं तरी खूप झालं. आपली पावलं, खास करून आमच्या पितृतुल्यांसाठी सांगेल, आमची पावलं जिथं नाही तिथं गेली नाही. कुठे गेली पाहिजे? देवाच्या मंदिरातच त्या ठिकाणी गेली पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं बघा, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून गाठ, सोडून सुखी संसाराची सोडून गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट. वाह वाह, यांच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवा. आता तुमची बारी. आता आपण सर्वांनी बघू, यांचा आवाज जास्त आला की तुमचा आवाज जास्त आला. हेच भजन घेते तुमच्याकडून मी, म्हणजे कळलं ना नेमका आवाज कोणाचा कमी जास्त येते. बरोबर ना? मी तुमच्या पार्टीतली म्हणून तुमच्याकडूनच बोलणार. टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला, त्या ठिकाणी सगळ्यांनी इकडं माझे तरुण भावंडही असतील, आपणही. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, वाजवा यांच्यासाठी टाळ्या. पण सांगेल तुम्हाला, तुम्हाला जर 5 मार्क्स पडले असतील तर यांना 9 मार्क्स पडले. अगदी एका सुरात एका तालात त्यांनी म्हटलेलं आहे. आपलं कसं होऊ लागलं माहितीये का? आपण म्हणावं पाऊले चालती, आपलं पाऊ साऊस त्यांचं लगेच चालू, आपलं पाठीमागं होत. म्हणून अगदी आमच्या माता मौल्यांनी सुंदर भजन केलं, आपण सुद्धा अगदी सुंदर केला. आपण सर्व आपल्या सर्वांसाठी सगळ्यांनीच एकदम जोरदार टाळी वाजवा. एकदा भगवंताच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायांचं भजन करू. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा तो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा तो मेरे हनुमान के लिए. ताली हनुमान जेवढी
पवन सुत हनुमान की त्या ठिकाणी हे नामचिंतन कुणाला आवडतं? देवाला सुद्धा आवडतं आणि तेच नाथबाबा सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्या ठिकाणी रात्रंदिवस भगवंताला त्याचा नामाचा उच्चार केलेला आवडतो. आता बघा, मी तुम्हाला आवडी कुणाकुणाच्या सांगितल्या, सगळ्यांची आवडी जवळपास. लेकराची आवड सांगितली, आपली आवड सांगितली, आपली आवड सांगितली, पशुपक्ष्यांची त्या ठिकाणी आवड सांगितली, संतांची आवड सांगितली, देवाची आवड सुद्धा सांगितली. पण त्या ठिकाणी अगदी शेवटचा मुद्दा सांगते आणि कीर्तनाला त्या ठिकाणी विराम देते. बघा, जशी प्रत्येकाची आवड आहे तशीच शुरांची वीरांची सुद्धा एक आवड आहे. त्यांची ती आवड होती म्हणूनच आपण आज या धर्म मंडपामध्ये येऊन अगदी एवढ्या अट्टहासाने उत्साहाने हे त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करू शकतोय. तुम्हाला सांगू, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची आवड होती की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. काय ही त्यांची काय होती? आवड होती की आम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. आवड असल्यामुळे अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची त्या ठिकाणी काय करावी? स्थापना केली. म्हणून त्या ठिकाणी आज आपण मोठ्या स्वाभिमानाने अभिमानाने म्हणतो बघा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण झिजवले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले माव, भरोसा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. माझ्या राजाचं नाव त्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. आठवण. आमच्या पवनदादांसाठी एकदा जोरदार टाईप. ही आवड कुणाची होती? त्यांची होती, म्हणून स्वराज्य निर्माण झालं. म्हणून आपण म्हटलो की एकच राजा इथे, त्यांनी जे काम केलं ते कुणाला जमलं नाही. आणि माझ्या ह्या सगळ्या तरुणांना सांगणं असेल, आता तुमची जर काही आवड असली पाहिजे तर एकच असली पाहिजे, ती नाही. समजले मला कोणी विचारा खाबे होता आहे का? तुमची पण एकच आवड असली पाहिजे. काय आवड असली पाहिजे सांगू तुम्हाला? जी आवड आपल्या राजांची होती ना, तीच आवड तुमची असली पाहिजे. माझ्या राजाची आवड काय होती सांगू तुम्हाला? माझ्या राजांची आवड होती की या प्रांतामध्ये कोणत्याही स्त्रीवरती जो कोणी वाईट नजरेने पाहिल त्याचा चौरंग केल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि माझं सांगणं असेल या सगळ्या बहिणींना, माझ्या तुम्ही बी माझ्या बहिणीच आहेत, पण तुमच्या भावाला आता भाऊबीज झालीच ना नेमकी, आता काही दिवसांनी परत रक्षाबंधन येईल, परत भाऊबीज येईल, ते चालू. पण तुम्ही भावाकडे दुसरं तिसरं काही मागू नका. साड्या कमी नाही, दागिने बी कमी नाहीत, मला सगळंच आहे ऑलरेडी, काहीच टेन्शन घ्यायचं काम. तुम्हाला भावाला काही मागायचं असेल तर एकच मागा. म्हणा दादा, घरात आल्याच्या नंतर मला किती रिस्पेक्ट देतोस? खूप. माझा किती आदर करतोस? खूप. मला किती मान देतोस? खूप. तसाच मान, तोच अधिकार दादा या घराच्या बाहेर, या उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवतोस ना, तर दादा माझ्या पदरात फक्त एकच टाक. तुला ओवाळणी जर काही टाकायची असेल तर एकच टाक दादा. या उमऱ्याच्या बाहेर पाऊल टेकल्याच्या नंतर जी स्त्री, जी मुलगी तुला 20 ते 25 मध्ये दिसेल ती तुझी बहीणच आहे, 50 ते 55 मध्ये दिसेल ती तुझी आईच आहे, आणि 70 ते 80 मध्ये दिसेल ती तुझी आजीच आहे. एवढं जरी शिकवलं तरी खूप झालं.
झालं. एवढं जरी केलं तरी खूप झालं. हे जरी केलं तरी आपल्या कानावरती जे येत ते येणार नाही. आणि माझ्या बहिणींनाही सांगणं असेल, फार काही कुठल्या गोष्टीत गुरफटू नका. काहीच माझ्या बहिणींना, माझं वैयक्तिक, तुमची बहीण आहे म्हणून या नात्याने सांगेन, बघा जीवनामध्ये काहीही करा, कलेक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IAS व्हा, IP काय व्हायचं तो व्हा, काही पण व्हा. आज एकही क्षेत्र नाही की जिथे महिला, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं अव्वल स्थान आहे, एक वेगळं स्थान आहे. प्रत्येक व्हा. फक्त शिक्षण शिकत असताना, बाहेर फिरत असताना एकच लक्षात घ्या, एकच काळजी घ्या. आणि माझं सांगणं सुद्धा असेल तुमच्या सर्वांना, मुलींना कुठेतरी पाठिंबा द्या. काय करा मुलींना, फार तुम्हाला सांगू, आपली सगळ्यात मोठी मानसिकता काय, तुमची लेक आहे म्हणून सांगते, ऐका. तुमच्या मुलासाठी तुम्ही एकर भर विकून त्याला बाहेर शिकायला ठेवण्याची क्षमता ठेवता, बरोबर आहे की नाही? मी या नारदाच्या गादीवरतून बोलते, खरं आहे का खोटं आहे? असं करा नाही, काहीतरी करा. एकर भर विकून त्याला शिक्षणाची संधी देता. मुलीला अर्धा एकर विकून देता का? नाही देत. तुम्हाला सांगू, यांच्यासाठी 2 एकर बी विका. हे तुमच्या कष्टाचं चीज करतील, नाही तर नाही करतील, मला माहिती. पण यांच्या पाठीवरती फक्त शाबासकीची थाप टाका, तुमच्या नावाचं चीजच करतील. याचा अर्थ मी काय तुमच्या पार्टीतली नाही असं नाही बरं दादा, तुम्ही पण माझेच भाऊ आहेत, असं काही समजू नका तुम्ही. पण ऐका, माझं काय सांगणं आहे की तुम्ही शिका. माझ्या सर्वांना सांगणं असेल, तुम्ही मुलीच्या पाठीमागे फक्त खंबीरपणे सांग. तिला काय सांगावं माहितीये, ताई हे बघ कॉलेजला जाते, त्या ठिकाणी उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवते, सगळं काही करते, हरकत नाही. पण ताई, जीवन जगत असताना एकच सूत्र पाळायचं. काय काय सूत्र पाळायचं? एक तर आपण चुकायचं, पहिली शेवटची गोष्ट आपण चुकायचं नाही. आपण माती खायची अजिबात खायची नाही. आणि आपली चूक नसेल, आपण जर कुणाकडे पाहिलं नसेल आणि त्याने जर आपल्याकडे पाहिलं, तर त्याला चप्पल न मारल्याशिवाय घराच्या पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. एवढं. आणि परत ऐका, परत त्या मुलीला काय सांगायचं माहितीये का, ताई भिवू नकोस, अजिबात भिवू नकोस. तू जरी त्याला चप्पलला मारलं आणि त्याचे वडील जरी तू आपल्यावरती केस केली, टेन्शन घेऊ नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जरी केस केली टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या तर केसाला धक्का लागू द्यायचोच नाही, पण कोर्टाच्या पायऱ्या हा तुझा बाप चढायला त्या ठिकाणी शिलवान आहे आणि खंबीर आहे. एवढं सांगितलं तर ती पोरगी मला तरी वाटत नाही की तुमच्या घरी रडत वापस येईल, नाही येणार. आणि तुम्ही पण जरा दुसऱ्या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यापेक्षा एक काम करा, एकतर स्वतः बना. तुम्हाला सांगू का, तुम्ही म्हणा बना काय बना, काही नाही बना. तुम्हाला सांगते ऐका, काही नाही, तुमच्या नजरेतच ताकद असली पाहिजे. कुणाची काय क्षमता आहे त्याच्या नजरेतून, तुमच्याकडे मुळातला मुद्दा कुणाकडे वर नजर करून पाहण्याची तुमच्याकडे ताकदच नाही झाली पाहिजे. एवढी ताकद तुमच्या नजरेत असली पाहिजे. आणि तेवढ्याने जर नाही दबला तर एवढी क्षमता असली पाहिजे, समोरून जरी कोणी आलं तरी किमान प्रत्युत्तर तरी देता आलं. एवढं तरी केलं नाही तर झालं तिकडे आले घरी रडत, पप्पा टेन्शन मध्ये, आई टेन्शन मध्ये, सगळे शिक्षण बंद. हेच आहे ना. असं करू नका, स्वतःच्या जीवनाची माती करून घेऊ नका. स्वतः बना, कणखर व्हा. कारण आपण सामान्याच्या लेकी नाहीत, आपण राजमाता, राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंच्या लेकी आहोत. आपण सामान्याच्या लेकी आहेत का? नाही. आपण सामान्य काम करणार आहेत का? नाही. आपण खूप मोठे आहोत. फक्त स्वतःच्या क्षमता ओळखा. आताच नवरात्र होऊन गेलं, बरोबर ना? तुम्ही दुर्गा आहात, तुम्ही काली आहात, तुम्ही चंडी आहात, सगळी रूपं तुमच्यात आहेत. फक्त बाहेर काढायला शिका. एवढं जरी केलं तरी खूप झालं. त्या ठिकाणी आपण सर्व आहात. बघा माझी बहीण भावंड, आपण सर्वांनी एकमेकांना जर सपोर्ट केला तर आपण कुठे जाऊ हे आपल्याला सुद्धा माहित नाही. कारण जेवढं संघटित होण्यामध्ये जी ताकद असते ती एकल्या असते का? नाही. म्हणून संघटित झालं पाहिजे, आपण कामं केले पाहिजे आणि शिक्षण हे नक्कीच शिकलं पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना काही करू नाहीतर नाही करू, आपल्या आवडीनिवडी जपा, पण त्याच्या अगोदर तुमच्या माय बापाच्या आवडीनिवडी जपणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. तुमच्या आवडीनिवडी तुम्ही नंतरही जपू शकता का? तुम्हाला सांगू, हे बघा जीवनामध्ये काहीही परत येऊ शकतं. तुम्हाला वाटतं, आमच्या तरुणांना वाटतं की बाबा आमच्या आवडीनिवडी, आम्ही काय म्हणतात ती कोणती गाडी असते, हा ते बुलेट, फटफट फटफट आवाज काढून आम्ही गेलच जा, बिनधास्त जा. माझं म्हणणं नाही, पण पहिले तुमच्या बापाची आणि तुमच्या आईची इच्छा पूर्ण करा. का तुम्हाला जरी वाटत असेल आम्ही आमच्या पायावरती उभं आहे सगळं, पण तुम्हाला वाटेल की आधी आमचं करून घेऊ नंतर आई वडिलांचं करून घेऊ, बरोबर? तसं कधीच होत नाही. तुम्ही जरी तारुण्यात असाल तरी तुमचे आई बाप म्हातारे होत आहेत. म्हणून पहिले त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि नंतर आपण आपल्या गरजांकडे पाहायला शिकावं. ऐका, जी आवड राजाची होती, जी आवड शूरांची होती, जी आवड वीरांची होती, तीच आवड आपली सुद्धा असली पाहिजे. ते जर आपण केलं तरच आपल्या जीवनाचं कल्याण.
तरच आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणार आहेत. नाथ बाबा म्हणतात की भगवंताला सुद्धा हेच आवडतं, आपण आपल्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे, चांगलंच काम केलं पाहिजे, कुणाच्या बद्दल वाईट बोललं नाही. हे सगळं भगवान परमात्माला काय होतं, आवडतं. नाथ महाराज त्या ठिकाणी या अभंगाद्वारे त्या ठिकाणी वारकरी कसा असला पाहिजे हे सांगतात, बाह्य वेशाने कसा असला पाहिजे. नाथ बाबा म्हणतात, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळमळा हृदये कळमळा वैष्णवांचा. काय म्हणतात, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे, गोपीचंदनाचा टिळा भाळावरती असलाच पाहिजे. मग आता हेच केल्याच्या नंतर तुम्ही हरिभक्ती पारायण होणार आहेत असं आहे का? हे बाह्य वेश सांगितलं, पण आंतरवेशामध्ये काय सांगितलं, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हे आपल्यामध्ये असलं पाहिजे. हे तर करावंच, पण अजून त्या साधनेमध्ये परिपक्व होण्यासाठी काय करावं म्हटले, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी काही नाही, पण किमान आषाढीची वारी करा, पंढरीची करा. मग तुम्हाला असं वाटतं आषाढीची पंढरीची करायची बाकीच्या करायच्या नाहीयेत का, असं नाही, सगळ्याच करा. पण ह्या दोन प्रामुख्याने प्रत्येक एकादशीला गेलं पाहिजे, पण आपल्याला जाणं होत नाही. मग किमान आषाढी आणि कार्तिकीला तरी आपण गेलं पाहिजे. त्या भगवान परमात्माचं रूप आपण पाहिलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे. का, कारण त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे आणि ती भगवंताची आवड आहे. त्या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी. हा जीवनातला नियम असला पाहिजे. काय काय सांगा आता मला, मी सांगितलं ना तुम्हाला. पहिला नियम, बोला ग, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असलीच पाहिजे, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असलाच पाहिजे, त्या ठिकाणी वारकऱ्यांविषयी कळवळा असलाच, आषाढी कार्तिकीची वारी असलीच. एवढं जरी केलं तरी माझं कीर्तन सार्थकी झालं बस, एवढंच. अजून काय करण्याची आवश्यकता, एवढं जरी केलं तरी बस, एवढं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. असो बघा, त्या ठिकाणी श्री संत नाथ महाराजांचा अभंग आज इथे चिंतन सेवेकरिता निवडला. माझी वेळ त्या ठिकाणी संपत आली. आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी अगदी सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे. सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहेत. आपल्या सर्वांना धन्यवाद देते, जे पवन दादा आहेत दादांनाही धन्यवाद देते. आणि अगदी कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या शूटिंग साठी त्या ठिकाणी आमची भावंड त्या ठिकाणी आलेली आहेत. एका बाजूला एक कॅमेरा आमच्या काकांचा आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा कॅमेरा आमच्या दादांचा आहे. असे असणारे आमचे हरिभक्ती पारायण आमचे गोविंद दादा आहेत, दादा सुद्धा इथे आलेले आहेत. दादांनाही धन्यवाद. दादांच्या सोबत परत एक दादा आलेले आहेत. दादांचं नाव काय तुमचं? शरद का? वा, कृष्णा दादा आहेत आमचे. कृष्णा दादा असतील, दादांनाही धन्यवाद. आमचे महाराज काका असतील खवणे पिंपरीचे, त्यांनाही धन्यवाद. काकांचं नाव काय नाव आहे? संतोष. आमचे संतोष काका असतील, काकांनाही धन्यवाद. काय माहितीये का, ही सगळी माणसं माझ्या परिचयाची आहेत, पण आयत्या टाइमला नाव तेवढं लक्षात येत नाही. बस प्रॉब्लेम एवढाच आहे, बाकी दुसरं काही नाही. सगळी परिचयाची पण नाव लक्षात तेवढं येत नाही आहेत. त्यांनाही धन्यवाद देते. आपण सर्व आहात, पवित्र मंगलमयी वातावरण आहे. आजच्या सेवेचं नेतृत्व असेल किंवा अन्नदान असेल ज्यांच्याकडे आहे, असे असणारे हरिभक्ती परायण सांगतात का, असो. त्या ठिकाणी आमचे शंकर काका असतील, पांडुरंग काका असतील आणि भीष्मनाने असतील. अगदी तिन्ही जे आहेत या तिघांनाही मी द्यावेत तेवढे धन्यवाद कमी देते. भगवंताकडे एकच मागणं करते की भगवंता यांच्याकडून अशीच सेवा त्या ठिकाणी करून घेवो, बस हीच सेवा त्यांच्याकडून व्हावी अशी भगवंताच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रार्थना करते. आपण सर्व आहात बघा. त्या ठिकाणी मी जे सांगितलं तुम्हाला की आपण अगदी शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. लोक सहज म्हणतात बाबा, आता सहज आपण, आपल्याला माहिती आपण फिरतो, सहज लोक म्हणतात म्हणे काय महाराज लोक पहिले. आता तुम्हाला मी एवढं सांगितलं, तुम्ही काय म्हणाल गेल्याच्या नंतर? ताईंनी एवढं सांगितलं, सगळं खरं केलं, पण आता ताईंनी सांगितलं नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरणात सुख आहे, सगळं सुख आहे, मग याच्यात काही सुख नाहीये का? हे काही नाही कमवलं पाहिजे का? नाही, कमवलं पाहिजे, पण संत सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार, ते आपण कमवलं पाहिजे. पण काय केलं पाहिजे? लोक स्पष्ट म्हणायला लागली बाबा महाराज लोक खूप पैसे घ्यायला लागले. लोक म्हणतात महाराज लोक खूप पैसे घ्यायला लागले, पण जे म्हणतात त्यांना माझं फक्त एवढं सांगणं आहे, महाराज लोक पैसे घेतात पण नेमकं पैशाचं करतात काय याच्याकडे बी जरा लक्ष देत
घेतात मान्य, पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी काय करतात. अगदीच त्या ठिकाणी मला सांगायचं एकच की पहा, जीवनामध्ये दान धर्म आपण केलाच पाहिजे आणि तो करावाच. पण त्या ठिकाणी येत्या मे मध्ये मी त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येत्या मे जून मध्ये त्या ठिकाणी आपण माझ्याच गावी म्हणजे ब्राह्मणवाडीलाच त्या ठिकाणी एक मुलींची वारकरी शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी नियोजन आपण करणार आहोत. आणि हे सांगण्याचं तात्पर्य एकच की मला वाटतं माझी पहिलं कीर्तन इथे झालेलं आहे, म्हणून म्हटलं आपल्या मोठ्या कामाला सुद्धा इथूनच सुरुवात करावी म्हणून सांगण्याचं तात्पर्य. असो आपण सर्व डोंगरगावतील ग्रामस्थ मंडळी असाल, आता इथलची सगळी माणसं माझ्या त्या ठिकाणी परिचयाची आहेत, पण आपल्या प्रत्येकाचं जर नाव मी इथं घ्यायला लागले तर मला सकाळचे 4 इथेच वाचतील, म्हणून मी कुणाचाच नाव उल्लेख करत नाही. जे त्या ठिकाणी सगळे आपण सर्व आहात, आपले त्या ठिकाणी पोलूभाऊ असतील, आमचे वकील साहेब असतील, आमचे सगळे असतील, मला सगळ्यांची नावं माहिती आहेत, पण घेणं काही शक्य नाही, म्हणून अगदी तुमचं लेकरू म्हणून मला क्षमा करा. अगदी नियोजित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. अगदी झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती मी समर्पित करते. बघा, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकला असेल तर क्षमा करावं. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पूजन करू आणि सेवेला पूर्ण विराम. विठोबा रखो